मराठी माणूस नेमकं काय करू शकतो, मराठी माणसाची ताकद आहे तरी केवढी, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं गेल्या काही दिवसात अख्ख्या देशाला मिळाली आहेत. तर अशाच या मराठी माणसाचं क्रिकेट या खेळातलं योगदान किती मोठं आहे हे आम्ही आज सेलिब्रेट करण्याचं ठरवलं. 1932ला भारताने पहिला इंटरनॅशनल सामना खेळला, पण पहिला विजय मिळवण्यासाठी भारताला 20 वर्ष आणि 25 टेस्ट मॅचेस खेळावे लागले. आणि तो विजय मिळाला आपल्याला विजय हजारे यांच्या कॅप्टनशिपमध्ये, एका मराठी माणसाच्या कॅप्टनशिपमध्ये. पुढे जाऊन बीसीसीआयने वन डे डोमेस्टिक टुर्नामेंटला सुद्धा त्यांचं नाव दिलं आणि 1996 मध्ये त्यांना सी.के. नायडू लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड सुद्धा देण्यात आला. त्यानंतर आले लिटिल मास्टर म्हणजेच सुनील गावस्कर. गावस्करांनी 1971 मध्ये इंडियासाठी खेळायला सुरुवात केली. तो काळ ते दशक होतं फास्ट बॉलिंगच्या राक्षसांचं, म्हणजेच वेस्ट इंडिजचे गार्नर, मार्शल, अँडी रॉबर्ट्स, ऑस्ट्रेलियाचे लिली, थॉम्सन, न्यूझीलंडचा हॅडली, इंग्लंडचा बॉथम, सगळे 150च्या वर. ह्या अशा स्पीडसमोर विदाऊट हेल्मेट 5 फुटी गावस्कर चढून चढून खेळले. गावस्करांनी कुठलेही रेकॉर्ड मोडले नाही, तर त्यांनी रेकॉर्ड्स तयार केले. 10,000हून जास्ती टेस्ट रन्स, 34 टेस्ट सेंचुरीज आणि असे बरेच. गावस्कर म्हणजे जगातला पहिला सुपरस्टार बॅट्समन. आता असा एकमेव नॉन इंग्लिश बॅट्समन ज्याने लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर 3 टेस्ट सेंचुरीज मारल्या, 116 टेस्ट मॅचेस, 129 वन डे मॅचेस आणि 10,000 पेक्षा जास्त इंटरनॅशनल रन्स. इंडियाचे फॉर्मर कॅप्टन, त्यानंतर चीफ सिलेक्टर, ज्यांनी आपल्याला गांगुलीचा कमबॅक, धोनीसारखं कॅप्टन आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासारखे सुपरस्टार्स दिले. कर्नल दिलीप वेंगसरकर. आता तो प्लेअर ज्याचं नाव ऐकायला तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. वयाच्या 16व्या वर्षी जेव्हा आपल्याला कळत नाही की नेमकी कॉलेजची कोणती स्ट्रीम घेऊ, त्या वयात सचिन इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गाड घेत होता, ते पण वसीम, वकार आणि इम्रान सारख्या बॉलर्सच्या पुढे. यापुढे सचिनने 24 वर्ष देशाच्या स्वप्नांचं ओझं उचललं. सचिनचा मैदानावरचा चांगला दिवस म्हणजेच करोडो फॅन्सच्या चांगल्या झोपेचं कारण होतं. सचिन हा फक्त खेळाडू नव्हता, तर तो एक विश्वास होता, जो कधी मोडला, कधी अर्धवट पूर्ण झाला, तर कधी थोडक्यासाठी राहिला, पण तो विश्वास कधीही कमी नाही झाला. अजूनही बरेच मराठी खेळाडू आहेत. अजिंक्य रहाणे, चंदू बोर्डे, चंद्रकांत पंडित, दिलीप सरदेसाई, एकनाथ सोलकर, विजय मांजरेकर, विनोद कांबळी, संजय मांजरेकर, शार्दूल ठाकूर, संजय बांगर, संदीप पाटील, बापू नाडकर आणि केदार जाधव. पण अशात रोहित शर्मा, झहीर खान, उमेश यादव, वसीम जाफर, रवी शास्त्री, राहुल द्रविड, विजय मर्चंट, शिवम दुबे, श्रेयस अय्यर हे असे काही खेळाडू आहेत ज्यांची मातृभाषा मराठी नव्हती, पण त्यांनी देखील या भाषेवर तेवढंच प्रेम केलं आणि बदल्यात मराठी मातीने त्यांना देखील उचलून धरलं. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या मातीने या देशाला बरेच खेळाडू दिले आणि या खेळाडूंनी बरेच अविस्मरणीय क्षण. या क्षणांपैकी एक महत्त्वाचा क्षण होता 2011चा क्रिकेट वर्ल्ड कप, जो भारताने वानखेडे स्टेडियमवर जिंकला. आणि हे स्टेडियम देखील एका मराठी माणसाच्याच कर्तृत्वाने उभं राहिलं, बॅरिस्टर शेषराव वानखेडे.